तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं, धसांनी कुत्सितपणे टिप्पणी केली. हे वागणं महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही. प्राजक्ता माळींची आक्रमक प्रतिक्रिया. गलिच्छ राजकारणात कला क्षेत्रातील माता भगिनींना ओढू नका. मनसेचे नेते अमय खोपकर भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर संतापले. हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत. संतप्त प्रतिक्रिया. सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून हा कलावंत जगाचा अपमान आहे. गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया. अश्लील भावनेप्रमाणे त्यांचं वर्तन असून सभापतींनी याची दखल घेण्याची केली मागणी. बीडमधील घटनेचा आणि अभिनेत्रींचा काय संबंध? रुपाली ठोंबरे पाटील यांचा सवाल. राजकीय पोळ्या भाजण्यासाठी संबंध नसलेल्या लोकांची नावं घेतली जात असल्याची दिली प्रतिक्रिया. करुणा मुंडेंना मी कायदेशीर नोटीस पाठवली असल्याची प्राजक्ता माळी यांची माहिती. त्यानंतर त्यांनी काहीही वक्तव्य केलेलं नसल्याचीही प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये आक्रोश मोर्चा. सर्वपक्षीय नेत्यांसह मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर. बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा. अनेक लोक आल्यानं आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा. आरोपींना लवकर अटक करा, त्यांना फाशी द्या, देशमुख कुटुंबियांची मागणी. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेच वाचवत आहेत. सुरेश धस यांचा आरोप. तर वाल्मिक सरेंडर हो, माझं वाटोळ होतं असं का नाही सांगितलं? धस यांचा धनंजय मुंडेंना सवाल.